आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंची हजेरी, कट्टर शत्रुत्व विसरून ठाकरे कंबोज साथ असल्याची चर्चा। कंबोज यांच्या घरी शुभकार्याला गेल्यास गैर काय? खासदार संजय राऊतांचा सवाल। विरोधकांच्या घरी अनेकदा आम्ही कार्याला गेलो आहोत। कंबोज यांच्या घरी कार्यक्रमात आदित्य यांची उपस्थिती होती। विरोधकांच्या घरी सुद्धा आम्ही अनेकदा कार्याला गेलेलो आहोत। बाळासाहेब गेले आहेत, आम्ही गेलो, शरद पवार जातात, पण हे तेवढा पुरता। बाकी आमचा वैचारिक संघर्ष जो असतो तो थांबत नाही। शुभ कार्यावर बोलण्याचा अधिकार राऊतांनी गमावला। रोज अशुभ बोलणाऱ्यांना संस्कृती शिकवण्याचा अधिकार नाही। खोटं आणि अशुभ बोलणं हाच राऊतांचा धंदा। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला कोण कोण गेलं याच्यावर बोलण्याचा अधिकार खरंच संजय राऊतांना आहे का? कारण कुठल्याही शुभ कार्याला जायचं नाही, रोज उठून अशुभ बोलायचं, रोज उठून खोटं बोलायचं, एवढाच धंदा संजय राऊतांना उरलेला आहे। ठाकरे भाजपकडे जाण्याचा मार्ग शोधत आहेत। संजय शिरसाटांचा टोला। सार्वजनिक कार्यक्रमाला गेलं पाहिजे असे राजकारणामध्ये अलिखित संकेत, पण त्यावेळेला मर्यादेबाहेर बेछूट आरोप झाल्याचीही करून दिली आठवण। जे बेछूट आरोप करत होते म्हणजे लिमिटच्या बाहेर, ते आता त्या लग्नाला जाण्यामागचं कारण आहे की त्यांना भाजपकडं अप्रोच होण्याचा ते शोधत आहेत आणि म्हणून ते आज मनोज त्या कुंभोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश। प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश। चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक कडूकरांवर जबाबदारी। पालकमंत्र्यांना बदललं, दोषींना सांगितलं असेल 1 महिना फिरून या। संजय राऊतांची टीका, तर दोषींना रजेवर पाठवणं ही एक तात्पुरती मलमपट्टी असल्याची राऊतांची प्रतिक्रिया। चौकशीसाठी सातारा पोलीस अधीक्षकांना रजेवर पाठवलं असेल, शिवराज देसाईंची प्रतिक्रिया। चौकशी सुरू होते त्यावेळी अधिकाऱ्याला पदावर ठेवत नाहीत। पोलीस अधीक्षक तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश। एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची जेव्हा चौकशी सुरू होते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी पदावरती ठेवत नाहीत, कारण त्या पदावरती राहिले तर चौकशीमध्ये बाधा येऊ शकते। म्हणून कदाचित, म्हणजे मी माझं मत सांगतोय की कदाचित ही चौकशी असल्यामुळं त्यांना रजेवर जायला सांगितलं असेल। अधिकाऱ्याने एखाद्या मंत्र्याला धक्काबुक्की करणं, अधिकारांचा गैरवापर करणं हे चुकीचं आहे, म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। मंत्री संजय शिरसाट यांची साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांच्यावर प्रतिक्रिया। धक्काबुक्की करणे, अधिकाराचा गैरवापर करणे हे योग्य नाही। मंत्री किंवा एसपी ह्या दोन्ही रँकच्या लोकांनी एकमेकाशी संवाद साधून सुद्धा त्या ठिकाणी शांतता निर्माण करता आली असती, परंतु ज्या पद्धतीने तिथं वर्तणूक झाली आणि मंत्री महोदयाने सभागृहात सांगितलं, हे निश्चितच खेदजनक होतं, म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। पुढच्या निवडणुका एकतर्फी होऊ देणार नाही। उद्धव ठाकरेंकडून जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुखांच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन। आपल्याला विरोधकांची जागा भरून काढायची आहे। सध्या निवडणुका नसल्यानं पक्षाची कामं करण्याच्या सूचना। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। गिरगावातील सांचोरी जैन युवक मंडळाकडून मंत्री लोढांना आभारपत्र। सणानिमित्त 8 व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा केल्यानं आभारपत्र, तर आंबील सणानिमित्त सिलेंडर मिळावे म्हणून लोढांनी मंत्री भुजबळांना पत्र दिलं होतं। धार्मिक कार्यक्रमासाठी कुणीही मागणी केल्यास गॅस उपलब्ध करून देणार, मंत्री मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य। तर एका कॅबिनेट मंत्र्याला गॅससाठी पत्र लिहावं लागणं चिंताजनक, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। विधानसभामध्ये अजून कोणाकडे विशेष धार्मिक कार्यक्रमासाठी ज्यांच्याकडे रेग्युलर गॅस कोटा त्यांच्याकडे नाहीये, ते माझ्याकडे आले तर त्यांना मी गॅस उपलब्ध करून देऊ। माननीय लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न हा ऐरणीवर आणला आणि लोकांच्या पुढे मांडला, याबद्दल मी विनम्रपणे लोढाजींचे आभार मानते। एकनाथ खडसे आणि मुलगी शारदा खडसेंवर गुन्हा दाखल। कागदपत्रामध्ये खाडाखोड करून महार वतनाची जमीन खरेदी केल्याचा आरोप। आमदार चंद्रकांत पाटलांनी अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित केला। पार्थ पवारांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली। दोघांमध्ये 1 ते 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती। चर्चेचा तपशील मात्र अद्याप गुलदस्त्यात। सरकारने 200 नव्हे तर 1000 जीआर काढले। मंत्रालयातून जीआर काढून पैसे वाटण्याचं काम सुरू। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचे राज्य सरकारवर आरोप। हे आता लुटारून
आमचे खासदार अजिबात फुटणार नाहीत. राजकारणामध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात असतो. विशेषतः जे शत्रू असतात ते जास्त संपर्कात असतात. संजय राऊतांचं वक्तव्य. आमचे खासदार अजिबात फुटणार नाही. हे पारदर्शक राजकारण नाही. महाराष्ट्रात राहिलेलंच नाही, देशात राहिलेलं नाही. पण शिवसेनेचे खासदार फुटणार. ऑपरेशन टायगर करणार, अमुक करणार, तमुक करणार. तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लागले ते आधी बघा, आणि ते भाजपनेच लावले. मनसे नेते अमित ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर. गारपिटीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट. खंडाळी पापरी गावातील नुकसानीची पाहणी. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट. नागपूर जिल्ह्यातील कामठी कॅन्टोन्मेंट क्षेत्राला भेडसावणाऱ्या नागरी समस्या, या क्षेत्राचा येरखडा नगर पंचायतीमध्ये समावेश करण्याच्या प्रस्तावावर चर्चा. अकोला महानगरपालिकेच्या सभेमध्ये राडा. 14 विरोधी नगरसेवकांचं 3 महिन्यांसाठी निलंबन. 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्यानं सत्ताधारी आक्रमक. निलंबित नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन.